नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. सर्वोच्च न्यायालयाचा अजित पवारांना मोठा धक्का. राष्ट्रवादीच्या 41 आमदारांना नोटीस. राजकीय वर्तुळात एकच खळबळ. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यापासून शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने आज नोटीस बजावत चांगलाच दणका दिला आहे. दरम्यान तुम्हाला अपात्र का करू नये असा सवाल देखील यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अजित पवार गटाला केला आहे. एवढंच नाही तर अजित पवार आणि त्यांच्या नेतृत्वातील 41 आमदारांना या संदर्भात नोटीस देखील बजावत 4 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही बाजूच्या आमदारांना पात्र ठरवलं. या निर्णयाला अजित पवार गटाच्या वतीनं मंत्री अनिल पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. तर शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, त्याचबरोबर न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाल आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी ज्येष्ठ विधितज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी केली. त्यांच्या या मागणीची गंभीर दखल न्यायाधीश चंद्रचूड यांनी घेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता ही दोन्ही प्रकरणं एकसारखीच आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रकरणावर एकाच वेळी सुनावणी घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट करत राष्ट्रवादीच्या प्रकरणात आमदारांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लवकरच होणार आहे. त्यापूर्वी आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय व्हावा अशी मागणी शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानं आमदारांना कोणतीही नोटीस बजावू नये अशी विनंती अजित पवार गटाने केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांची ही विनंती फेटाळून लावत अजित पवार यांच्यासह 41 आमदारांना नोटीस पाठवली आहे.